नमस्कार. आज आपण गडलिंबूचं लोणचं करणार आहोत. ही मी एक मोठं गडलिंबू घेतलेला आहे. आपण आता लोणचं कसं करणार आहे ती बघू. इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. आपल्याला तेल टाकायचं आहे. 2 चमचे असा अंदाज टाकायचा आहे. तेल गरम झालं की आपल्याला जिरी आणि मोहरी टाकायची आहे. गडलिंबूचं लोणचं खूप छान लागत आहे. हे बघा, मी मोहरी टाकली आहे थोडीशी. आणि जिरं थोडं टाकायचं आहे त्याला. आणि खुडून घेतलेला लसूण आहे. लसूण घालायचं आहे. थोडीशी हळद. तिखट जसं तुम्हाला पाहिजे आहे तसं तुम्ही टाकू शकता. मी 1 चमचा वापरलेला आहे. आणि 1 चमचा मीठ. आपल्याला आता ही गडलिंबू ह्याच्यात टाकायचं आहे. गडलिंबू मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं म्हणून आता डायरेक्ट टाकलेलं आहे. आपल्याला मीठ अजून 1 चमचा वापरायचं आहे. आणि थोडंसं तिखट. मी म्हणजे पूर्ण 2.5 चमचे मीठ वापरलेलं आहे आणि 2 चमचे तिखट वापरलेलं आहे. आपल्याला हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. फक्त त्याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि परत थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आपण झाकून ठेवूया. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत आपले. आपण झाकून काढून बघू. हे बघा, खूप छान झालेलं आहे. वास खूप छान येत आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण गॅस बंद करूया आणि ही थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवू. हे बघा, मी असं काचेच्या भरणीत भरून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे पॅक करून आपलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतंय. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे लोणचं कसं झालेलं आहे.